आणि प्राईम टाइमच्या सुरुवातीला एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजूनही चाचपणी सुरू असल्याचं समजतंय। जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची बैठक पार पडलेली असून बैठकीत आमदारांना एनडीए सोबत जाण्याबाबत त्यांचं मत काय याबद्दलची विचारणा करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय। आणि यानंतर बहुसंख्य आमदार हे एनडीए सोबत जायला तयार असल्याचं सुद्धा सूत्रांचं म्हणणं आहे। मात्र या संदर्भातला अंतिम निर्णय शरद पवारच घेण्याची शक्यता आहे अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळतेय। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही एनडीए सोबत जाण्याच्या अनुषंगानं चाचपणी सुरू आहे की काय असंच दिसतंय। कारण जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची बैठक झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे आणि या बैठकीत आमदारांना एनडीए सोबत जाण्याबाबतीत त्यांची नेमकी काय भूमिका आहे, त्यांचं नेमकं काय मत आहे याबद्दलची विचारणा झाल्याचं समजतंय आणि बहुसंख्य आमदार एनडीए सोबत जायला तयार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। कारण सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। पक्षातीलच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवत सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरच आव्हान आता निर्माण केलेलं आहे, प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। या नोटिशीमुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। 9 जुलैला सच्चिदानंद सिंग यांनी ही नोटीस पाठवलेली आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी या नोटिशीमध्ये करण्यात आल्याचं समजतंय। 26 फेब्रुवारी 2024ला घेण्यात आलेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अवैध असल्याचा दावा सच्चिदानंद सिंग यांनी केलाय। सच्चिदानंद सिंग हे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष आहेत। ते पक्षासोबत गेल्या 15 वर्षांपासून आहेत। 2023 मध्ये सिंग यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली होती। मात्र 26 फेब्रुवारी 2024ला तयार करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये सिंग यांचा समावेश नव्हता। श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार साहेब यांच्या संदर्भातलं एक वक्तव्य सोशल मीडियावर आलेलं आहे। त्यांच्या निवडी संदर्भात ज्यांनी वक्तव्य केलंय त्याचा आणि या निवडीचा काडी मात्र संबंध नाही। परंतु या राज्यामध्ये आणि या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचं काम जे कोणी करतात ते या ठिकाणी त्याची दखल घेण्यासारखं आहे असं मला वाटत नाही। आणि म्हणून जी निवड झालेली आहे ती देशाचे नेते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते त्याचबरोबर राज्याचे सर्व पदाधिकारी यांनी म्हणून सुनेत्रा वहिनी पवार साहेब यांची देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।